नादा लागत नाही आपल्याला, इतकं खातो आम्ही. तरी अंगात येत साऱ्या निवडणुकीत काय काय होतंय काय कळत. 1000 रुपये दिले आणि मटणाची पिशवी दिली की आम्ही लगेच तिकडच्या बाजून होऊन जातो. अरे आपल्या इतकं मटण जगाच्या पाठीवरती कुणी खात नाही, तरी इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही मटण देणाऱ्याच्याच बाजूने जातो, मटण देणाऱ्याच्याच बाजूने जातो. जिथं कुठं पार्टी असतील तिथं खायला जातो. पण त्या निवडणुकीची मटण तरी कशाची आहेत? आमच्या नेवाशाची मागची निवडणूक झाली, निवडणुकीनंतर आमच्याकडचे कुत्रेच गायब झाले, एकही कुत्र सापडलं. बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं ना, तुमचं मत हे मीठ मिरची वारी विकू नका. बाबासाहेबांनी जसं पेनाचं हत्यार दिलं, बाबासाहेबांनी जसं शिक्षणाचं हत्यार दिलं, बाबासाहेबांनी जसं ज्ञानाचं हत्यार दिलं, तसं बाबासाहेब त्याच वेळेस म्हणाले पुढची लढाई करायची आहे तुम्हाला, तुम्हाला सत्तेत जायचंय, तुमचे हक्क अधिकार मिळवायचे, घरात कुणी देणार नाहीये, जे मी दिले ते तुम्हाला शाबूत ठेवायचे. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी आणखीन एक हत्यार दिलं आम्हाला, आणि ते हत्यार म्हणजे मतदानाचं हत्यार. आज आम्हाला तलवारी बंदुका नाही लागत, आमचं ते हत्यार जे बाबासाहेबांनी दिलं ते हत्यार आम्हाला घासून पुसून ठासून आपल्याला कामाला लागावं लागतंय. साला काय होतंय काय माहिती. 4.5 वर्ष आम्ही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळे हात नाही वर आले, सगळे खरंच नाही, दोन्ही हाताने बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे 4.5 वर्ष करतो आपण. खरं की नाही? मला पटतं, तुम्हाला पटणार. 4.5 वर्ष बाबासाहेबांच्या फोटोची कोणी विटंबना केली ना, नुसती प्रतिकृती संवेदनाची विटंबना केली तर जगात पडसाद उमटले. परभणी मधले सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला पोरगा मारला, आम्ही समजून घेणार आहोत की नाही. कशामुळे प्रतिकृतीची विटंबना झाली? आदल्या दिवशी बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांच्यावर अत्याचार होतोय. बांगलादेश मधल्या अल्पसंख्याक हिंदुत्वावरती अन्याय होतो म्हणून परभणी मधल्या भाजप आणि आरएसएसच्या भांडवलांनी मोर्चा काढला. इथल्या हिंदूंचं काय नाही बाबा, ते मेलं काय, जगलं काय, उपाशी झोपलं काय, काय त्याच्या वाचून काय त्यांना पडलं. पण त्यांचे हिंदू पण कोण? जवान बामण अडचणीमध्ये आला की सगळे हिंदू होते. अगदी आमच्या वडार कायकाडी गोसाव्यापासून सगळे हिंदू. त्यांच्यावर अन्याय झाला तो त्या जातीचा. सोमनाथ सूर्यवंशी ऍडव्होकेट वडार समाजातला पोरगा हिंदू धर्माने, पण त्या मोर्चामध्ये गेला नाही. प्रतिकृतीची विटंबना झाली म्हणून दुसऱ्या दिवशी निघालेल्या संविधानवादी लोकांच्या मोर्चामध्ये गेला, पोलिसांनी धरला, जात समजली, ठोकला ठोकला, मारला. का मारला? अरे तू हिंदू होता ना, वडार होता ना, तू काय करतो संविधानवाद्याच्या मोर्चामध्ये? पोलीस म्हटले तू तर तिकडच्या मोर्चामध्ये जायला पाहिजे होता. तो म्हटला जरी मी धर्माने हिंदू असलो तरी बाबासाहेबांच्या कायद्याचा अभ्यासक आहे, वकील व्हायला निघालेलो आहे. हेच खटकलं त्या पोलिसांना. त्यांनी इतका ठोकला मनके तुटूस्तोर मारला. आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही तर त्याला श्वसनाचा दुर्धर आजार होता म्हणून तो मेला. ही जी अवलाद आहे ना फडणवीसाची, ही अवलाद कुणाची आहे माहित आहे? ती त्यांची अवलाद आहे की ज्यांनी तुकाराम महाराजांना तुमच्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून बुडून मारलं आणि गावात आवई पुठवली रामेश्वर भट्ट आणि मंबाजी भट्टाने की संत तुकाराम महाराजाला वैकुंठाला जायला पुष्पक विमान आलं होतं. मंबाजी भट्ट, रामेश्वर भट्ट खोटा बोलणारे ही त्यांची अवलाद. तुमची फडणवीस श्वसनाच्या दुर्धर आजाराने मेला. बाळासाहेब होते म्हणून हायकोर्टात गेले, कोर्ट घातला, लढले. हायकोर्टाने सांगितलं पोलिसांच्याच मारहाणीमुळे. हे थांबलं नाही. रामेश्वर भट्ट आणि मंबाजी भट्टाची अवलाद फडणवीस हे थांबलं नाही. पोलिसांना वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलं. बाळासाहेब म्हटले असं का सुप्रीम कोर्टात जातोस? मी पण बाबासाहेबांचा नातू आहे. पण बाळासाहेब देखील सुप्रीम कोर्टात गेले. काळा कोर्ट घातला, आर्ग्युमेंट केलं. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल तसाच ठेवला आणि सांगितलं पोलिसांच्या मारहाणीमुळे. मग मंबाजी भट्ट, रामेश्वर भट्टाची जी अवलाद आहे फडणवीस, मग त्याची धावपळ सुरू झाली. मग
तुमच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईकडे गेले, 10 लाख देतो, 20 लाख देतो, कोटी देतो. अरे वडार समाजातली सोमनाथची ती आई पोरगा गेलाय, ती 50 लाखाला 1 कोटीला जुमानलं नाही, लाख मारली, बाळासाहेबांच्या बरोबर उभी राहिली आणि मुलाला न्याय मिळवून दिला. जी माऊली 1 कोटीला लाख मारते, तिथं निवडणुकीतून आम्ही 1500 रुपये घ्यावे, आम्हाला लाज नाही वाटत? हे सांगितलं बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी सांगितलं स्वाभिमानाने जगा, सन्मानाने जगा, स्वाभिमानाने जगायला शिका. ही जे फोटो लावलेत ना, हे माझं पोरगण, माझं प्रपंचाचं काय, माझ्या कुटुंबाचं काय, आणि माझ्यावर खूप कर्जाचा डोंगर झाला म्हणून आत्महत्या नाही केली त्यांनी. ते लढले, बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी लढले आणि शहीद झाले. तो चिरा घेऊन, तीच ज्योत घेऊन, तोच विचार घेऊन आज आपण इथून गेलं पाहिजे आपल्या गावामध्ये, घरामध्ये, वस्त्यांमध्ये आणि सांगितलं पाहिजे की इथून पुढच्या लढाईमध्ये बाबासाहेबांचं जे अपूर्ण स्वप्न आहे ते स्वप्न मी पूर्ण करीन. आणि ते स्वप्न कोणतं? आपण जे म्हणतो ना संविधान बदलायचं, संविधान बदलायचं, बरोबर बदलणार आहेत, पण रस्त्यावरती राहून ते बदलणं थांबणार नाहीये. ते थांबवायचं असेल तर आपल्या विचाराची माणसं विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये गेली पाहिजे, तरच तिथं मोदी आणि शहाला आपण थांबवू शकतो. रस्त्यावरती किती आंदोलन केली तर थांबवू शकत नाही आपण.